जो प्रवास सुरू झाला तो नगरसेविकेपासून सुरू झाला, 4 वेळा आमदार आपण राहिलात आणि त्यानंतर आता राज्यमंत्रीपद हे आपल्याला मिळालेलं आहे. मला असं वाटतं की ह्या पदाला तुम्ही डिफाईन केलंय. मधल्या काळामध्ये आम्ही जो काही फरमान पाहिला तुमचा की बैठक लावलेली आहे, मी राज्यमंत्री आहे आणि मी बैठक लावू शकते. मला असं वाटतं की हे तीच व्यक्ती करू शकते की जिचा इतका वास्ट अनुभव आहे आणि हे माधुरी मिसाळच करू शकतात. नमस्कार. सर्वप्रथम तर हा शो ला मी खरंच तुला धन्यवाद देते. पण एन्काउंटर आहे त्यामुळे एन्काउंटर मोस्टली आरोपींचं करतात. तर मी जे होणारे सगळे आरोप मला वाटतं की ह्या मुलाखतीमध्ये बाजूला करेन आणि एन्काउंटरपासून बचाव कसा करायचा हे या मुलाखतीद्वारे बघेल. जसं सांगितलं तसं जे राजकीय करिअर माझं सुरू झालं ॲज अ नगरसेवक आणि राजकीय करिअरच माझं ॲक्सिडेंटली सुरू झालं. त्यामुळे आय हॅव टू प्रूव्ह ऑल दिस. तर त्यामुळं मला प्रत्येक गोष्ट मला प्रूव्ह करायला लागली. माझे मिस्टर 4 वेळा नगरसेवक होते, स्टँडिंग चेअरमन होते आणि ते राजकारण होते आणि त्यांच्यानंतर मी राजकारणात आले. आणि आत्ता मंत्रिपदापर्यंतचा जो सगळा हे आहे, जसं आता तू म्हणले की फरमान नाही, पण मला असं वाटतं की कुठलंही पद द्या तुम्ही, राज्यमंत्री द्या, तुम्ही कॅबिनेट असा, तुमचं काम काय आहे, तुमचं कर्तव्य आहे की आलेल्या लोकांच्या प्रश्नाला न्याय देणं आणि त्या न्याय देण्यासाठी तुम्हाला प्रशासनाबरोबर काम करायला पाहिजे. तुम्हाला हक्क किती आहे त्याच्यापेक्षा तुम्ही प्रशासनाला निदान ते काम हलवू शकता एवढं तर तुमच्या हातामध्ये हक्क असतो आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की ते फरमान नाही आणि प्रशासनाने पण मला ह्याच्यामध्ये चांगली साथ दिलेली आहे. पण लोकांनी ते खूप छान पद्धतीने एक्सेप्ट केलं, किंबहुना त्याचं कौतुक झालं. मला वाटतं ज्या पक्षाच्या माणसा विरोधातला तो किंवा विरोधात असं म्हणता येणार नाही, पण त्या खात्या संदर्भातला फरमान होता. मला असं वाटतं की त्या पक्षालाही कदाचित ते आवडलं असेल की अशा पद्धतीनं आणि अग्रेसिव्ह होणं काही काही ठिकाणी जेव्हा लोकांची कामं रखडलेली आहेत, अडकलेली आहेत, ते होणं म्हणजे खरं तर हे कर्तव्यच आहे.